दर्शकों नमस्कार, मैं हूं निशांत भाई। आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज़ टीवी पर। आज मैं आपको जो खबर बता रहा हूं वह खबर भी एक चौंकाने वाली खबर है। गोंदिया ज़िले की खबर है। गोंदिया ज़िले में आदिवासी विकास महामंडल जो है, ट्राइबल डिपार्टमेंट जो है, आदिवासी विकास के लिए एक मंत्रालय में, मुंबई मंत्रालय में ट्राइबल का एक डिपार्टमेंट बनाया गया है, जिसमें आदिवासी विकास का मंत्री भी मौजूद होता है। और ऐसे सिचुएशन में आदिवासी तहसीलों में, यानी पूरे महाराष्ट्र राज्य में आदिवासी जो तहसीलें होती है, वहाँ कुछ आदिवासी के बच्चों के लिए आश्रम स्कूलें खोली गई है, जो आदिवासी विकास की ओर से चलाया जाता है। ट्राइबल के जो डिपार्टमेंट होता है उसकी ओर से उन्हें संचालित किया जाता है। हालांकि ये जो जितनी भी आदिवासी की जो स्कूलें हैं, यह अनुदानित होती है, यानी एक संस्था, जो भी संस्थाएं होती है शिक्षा की, वह उन्हें संचालित करती है और उन्हें प्रति बच्चे के हिसाब से उन्हें फंडिंग दी जाती है, ताकि आदिवासी के बच्चे जो है वह स्कूल में ही, हॉस्टल में रहकर वहाँ अच्छी शिक्षा ग्रहण करें और अच्छा एजुकेशन ले। इसी को मद्देनज़र रखते हुए महाराष्ट्र गवर्नमेंट के आदिवासी विकास महामंडल की ओर से लगभग एक नया उपक्रम शुरू किया गया था, जिसके चलते आदिवासी के बच्चों को इंग्लिश माध्यम में, यानी अंग्रेजी माध्यम में एजुकेशन मिले और उनको काफ़ी अच्छा शिक्षा उन्हें अर्जित की जाए। इसी के लिए कुछ ऐसे स्कूलों को भी मान्यता दी गई है जहां आदिवासी के बच्चे अंग्रेजी माध्यम के स्कूल में शिक्षा लेते हैं। उसी में एक मैं जो आपको अभी जो खबर बता रहा हूं, यह गोंदिया की प्रोग्रेसिव स्कूल है, जहां आदिवासी के बच्चों को पढ़ाया जाता है, जहां आदिवासी समाज के जो बच्चे होते हैं वह हॉस्टल में रहकर वहीं के स्कूल में शिक्षा अर्जित करते हैं। लेकिन यह सारी जो शिक्षा होती है यह अंग्रेजी माध्यम से होती है और उनका जो स्तर है वह ऊंचा होने के लिए ये किया गया था। लेकिन हुआ क्या था कि यहाँ एक जो बच्चा है, जब भी आप जो स्क्रीन पर अभी जो बच्चे को देख रहे हैं, इस बच्चे को दो टीचरों ने जब वार्म अप का जो एक क्लास होता है, जहाँ पीटी वगैरह पढ़ाई जाती है, खेल का जो एक क्लास होता है, उस दौरान इस बच्चे की एक छोटी सी गलती की वजह से उन्होंने इसे इतना मारा कि यह जो बच्चा है यह बुरी तरह से बेशुद्ध हो गया था, ये होशो हवास में नहीं था। और ऐसी सिचुएशन में उसे डॉक्टरी इलाज देने की बजाय उसे वहीं स्कूल में छोड़ दिया गया था अधमरे तौर पर। कुछ सामाजिक संगठनों ने इस पूरे मामले को, जो आदिवासी विकास के जो आदिवासी जो संगठन है, उन्होंने इस मामले को उजागर किया। उसके बाद जाकर ग्रामीण पुलिस स्टेशन जो है गोंदिया का, वहां जाकर एक मामला दर्ज हुआ और 2 अध्यापकों की गिरफ्तारी हुई। बच्चे का क्या कहना है वो मैं पहले आपको अभी दिखा देता हूँ। तिथं पडून होता की कसं होता? पडल्यानंतर कसा बसा उठला? हा, त्याच्यानंतर कोणत्या तरी सरांनी तुला विचारलं काय? काहीच विचारलं नाही. मग कसा गेला तू आपल्या क्लासमध्ये? तुझे मित्र होते? मग सर आले का तुला विचारायला की कुठे लागलं, काय लागलं? प्रिन्सिपलला तक्रार केली होती तू? का म्हणे प्रिन्सिपल? का म्हणाले प्रिन्सिपल? मग प्रिन्सिपल सर काय म्हणाले? त्यांना सांगितलं का तू मारला म्हणून? मला सरांनी काय सांगितलं? काय म्हणाले? बताऊंगा म्हणला. मग तू म्हटलं का मला एवढं मार लागलं, मला घरी जायचंय? का नाही म्हणला? फोन नाही लावू दे. का नाही लावू दे? तुला बरं नव्हतं, एवढं मारलं होतं तरी फोन नाही लावू दिलं. एका सरांनी सुद्धा पाहिलं नाही की इतकं लागलं बा म्हणून. हा, आणि आता तू परत त्या शाळेत जाणार काय? का नाही जाणार? मारतेत आणि काय म्हणत आहेत की परत येशील तर मारीन म्हणत आहेत का? आता याच्यानंतर शिकायचंय की नाही शिकायचंय? आम्ही ह्या प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूल नामांकित शाळेमार्फत तिथं शिक्षण घेत आहे. माझा मुलगा 6व्या वर्गात आहे यावर्षी. पहिलीपासून शिक्षण घेत असं. त्या ठिकाणी म्हणजे याच्यावर खूप अन्याय झाला आहे. त्यांना खूप 2 शिक्षकांनी मारहाण केली आहे, रोड तुटेपर्यंत, आणि पाईपनं, नळ फिटिंग पाईपनं मारण्यात आला आहे. खूप कधी मारण्यात आलं? त्याला 30 तारखेला सर. तुम्हाला कसं काय माहिती? ते शाळेत म्हणजे आपला मोठ्या गावचे मुलं शिकत आहेत, त्यांच्या मार्फत मला ते माहिती लिकेज झाली थोडी. त्या गोष्टीच्या मागे लागलो तर त्यांना क्लिअर सांगितलं मला. तर त्या 2 तारखेला आहे तर त्या दिवशीचे मी तुरंतमध्ये इथं पोहोचलो शाळेमध्ये पोहोचल्यानंतर मुलाची सुट्टी मागितलो
आणि त्याच्यानंतर त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर ते सांगितलं त्याच ठिकाणी ते कर्मचाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर ते खोटं बोलत होते सर. आम्हाला माहीतच नाही तर सर्व एवढं मोठा घटना झाले असून सुद्धा कोणत्याच कर्मचाऱ्याला माहीत नाही तर मग कसं का चालवतं तुम्ही शाळा असं त्यांना बोलण्यात आलं. कोणत्या शहराने मारला असं? हां, ते मुलगा सांगत आहे सर, तेजस सर आणि पारदी सर या नावानं ओळखत आहेत त्याला. त्यांची तक्रार मी इथून गेल्यानंतर मी प्रकल्प अधिकारी साहेब यांच्याकडे संघटनेमार्फत सुद्धा केले आहे. तर प्रकल्प अधिकारी साहेबांनी म्हणला तर तुम्हाला न्याय मिळून जाईल म्हणला. ठीक आहे म्हणलं. आणि जे चौकशी जे होणार आहे त्या चौकशी एक कमिटी तयार केला सर त्यांना. ते कमिटीद्वारे ह्या सोबत यांना घेऊन जाल म्हणला सर. पण आमच्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही. आम्ही वाट पाहत होतो सर त्या दिवशी. हे पुन्हा सर काही कोणावर कारवाई नाही झाली, काही नाही झाली सर. तर आम्हाला कळलं की पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय आपल्याला म्हणजे काही न्याय मिळणार नाही. या उद्देशाने आम्ही शाळा प्रशासनाला तक्रार केली तुम्ही? हो सर. काय म्हटलं? शाळा प्रशासन जे शाळा आहे तिथे काय तक्रार केली का? हां, तर तिथं तक्रार म्हणजे बोलण्यात आलं ना सर त्वरितमध्ये. लेखी तक्रार वगैरे काही केले नाही सर तिथं. परंतु तिथं कर्मचारीच नव्हते, जे मुख्य जे होते ते त्या ठिकाणी नव्हते. 5 वाजेपर्यंत वाट पाहिला मी. हो, फोन नंबरसुद्धा मागितला मी तर फोन नंबरसुद्धा कोणी दिला नाही त्या ठिकाणी. आज आम्ही इथं गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनला याकरिता आले आहोत की आमचा हा मुलगा, आदिवासी मुलगा सौरभ रामेश्वर उईके, इयत्ता 6वा वर्ग, प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूल चुलद इथे शिकत आहे. आणि तिथल्या एका शिक्षकांनी बेदम मारहाण केली. मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता. इतकं मारलं त्याला की आज त्या मुलामध्ये इतकी भीती तयार झालेली आहे की आज तो शिक्षण घ्यायला तयार नाही आहे. तर या गोष्टीची आम्ही तक्रार आदिवासी विकास प्रकल्प देवरीला दिलं. आता तिथून आम्ही आज ग्रामीण पोलीस स्टेशन इथे आलेले आहोत. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ज्या शिक्षकांनी हा अमानुषपणा हा जो प्रकार केलेला आहे त्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून पुढील आमच्या आदिवासी मुलांवर असा अत्याचार होता कामा नये. आज आमचे आदिवासी मुलं तळागाळातील शिकण्याकरता शहरात येतात. इंग्रजी माध्यमातून त्यांनाही शिक्षण मिळता यावं याकरिता आमचे आदिवासी पालक याकरिता मेहनत करत असतात. पण इथल्या काही स्थानिक आदिवासी शाळेतील जे शिक्षक आहेत त्याचा आमच्या आदिवासी आश्रमशाळेचा गैरवापर करत आहेत. आज आमच्या आदिवासींच्या मुलांनी शिकायचं नाही का? त्यांच्या शिक्षणाचा हा खच्चीकरण करत आहेत. आज शिक्षकांचं काम काय आहे? जर त्याच्या हाताने जर काही चुकी झाली असेल तर पालकांना त्यांना कळवण्यात यायला पाहिजे होतं. पण असं प्रकार तिथं झालेला नाही. आणि छोट्याशा मुलाची चुकी नसताना सुद्धा एक अमानुषपणे त्याला मारहाण केली. तर हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या आदिवासी संघटनेतर्फे चूप बसणार नाही. याच्याकरता आम्ही शिक्षण अधिकारी, पोलीस अधीक्षक साहेबांपर्यंत आणि कलेक्टर मॅमपर्यंत याचं निवेदन देणार आहोत. आणि जर त्या शिक्षकावर कारवाई नाही झाली तर आम्ही जन आंदोलनसुद्धा करणार आहोत. काही या 4-5 दिवसा अगोदर माझ्याकडे प्रोग्रेसिव्ह शाळेबद्दल एका विद्यार्थी पालकांसोबत येऊन तक्रार केली होती. त्या विद्यार्थ्याला तिथल्या काही शिक्षकांनी मारहाण केली अशी तक्रार होती. त्या अनुषंगाने मग तक्रार आल्यानंतर लगेचच मी आमच्या कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहे मिश्रा मॅडम आणि मेश्राम सर यांना दोघांची चौकशी समिती बनवून त्यांना आम्ही तिथे चौकशी करण्याकरता पाठवलं. त्यांनी विद्यार्थ्याशी सगळी चर्चा करून आणि सर्व शिक्षकांची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अहवाल सादर केला. त्या अहवालांती जे शिक्षक होते ते दोषी आम्हाला आढळून आले आहे. त्यामुळे लगेचच मी शाळा प्रशासनाला पत्र दिलं की तुम्ही ते जे शिक्षक आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणून. त्याप्रमाणे शाळा प्रशासनाने माझ्या पत्राच्या याच्या अनुषंगाने दोन्हीही शिक्षकांना निलंबित केलेलं आहे असं कळलेलं आहे. माझ्याकडे अजूनपर्यंत त्याचं लेखी काही आलेलं नाही, पण मला फोनद्वारे कळवण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळालेली आहे. अशा प्रकारची कारवाई त्या शिक्षकांवर झालेली आहे. आणि यातून शाळा प्रशासनाला मी ताकीद देतो की अशा प्रकारचं गैरवर्तन विद्यार्थ्यांप्रती यापुढे जर दिसून आलं तर शाळा प्रशासनावर सुद्धा कारवाई करण्यात येईल.
देखा अभी आपने, ये बच्चे ने अपनी ज़बानी बताई हुई है कि उसके साथ किस तरीके का दुराचार किया गया था। यह आदिवासी का बच्चा था। आदिवासी जो स्कूल है वहाँ सरकार इसे शिक्षा देने के लिए वहाँ उसे ये स्कूल मुहैया कराई गई है और संचालक मंडल इस पूरे मामले को, जो प्रोग्रेसिव स्कूल के जो संचालक मंडल है, इस पूरे मामले की लीपापोती में लगे हुए थे। और जब दबाव बढ़ता गया पुलिस प्रशासन की ओर, तब जाकर इस मामले में कहीं जाकर यह मामला थाने में दर्ज होता है और अध्यापकों की गिरफ्तारी होती है। अब अध्यापकों की गिरफ्तारी हो गई है, सारी चीज़ें हो गई है, लेकिन अब अध्यापक जमानत पे छूट भी चुके हैं क्योंकि ऐसे अध्यापकों को छोड़ दिया गया हुआ है। और मैं यह बताना चाह रहा था आपको दर्शकों कि यह जो पूरा जो मामला है, यह पूरा मामला आखिर शिक्षा हमारी किस ओर जा रही है। हम शिक्षा के मायने भूलते जा रहे हैं। अध्यापकों को ऐसा लगने लगा है कि यह आदिवासी के बच्चे हैं, इन्हें शिक्षा लेकर क्या मिलेगा, इन्हें जिस तरीके से मारो, जिस तरीके से ये जो भी उन पर अत्याचार करो, इसकी आखिर बताने वाला, गवाही देने वाला कोई नहीं होता। लेकिन कभी ना कभी जो पाप का घड़ा है वो भर जाता है और उसके बाद इस तरीके के मामले उजागर होते हैं। दर्शकों, फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा मेरे साथ देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए MNS न्यूज़ टीवी पर।